माझ्या कथेचे नाव आहे धर्म. सूर्याची कोवळी किरणे अंगणात उतरून आली होती. गवतावर पडलेले दवबिंदू त्यात चमकत होते. त्याकडे पाहत इंद्रनील व्हरांड्यात बसला होता. नेहमी तेच दृश्य त्याला आनंददायक वाटायचे, पण आज त्याला त्यातही रस वाटत नव्हता. त्यातच नव्हे तर जीवनातल्या कोणत्याच गोष्टीत त्याला आता गम्य राहिले नव्हते. जीवनाची क्षणभंगुरता त्याला कळून आल्याने चाऱ्यावरचा त्याचा विश्वास उडाला होता. वर्षभर अंथरुणाला खेळलेल्या डॅडींची त्याने मनोभावे सेवा शुश्रूषा केली होती, आणि जेव्हा त्यांच्या जगण्याची आशा पल्लवित झाली होती तेव्हाच नेमके त्याला बेसावध ठेवून डॅडींनी झोपेतच या जगाचा निरोप घेतला होता, आणि त्याचे सारेच भावविश्व कोलमडून पडले होते. डॅडी विना पोरक्या झालेल्या त्या बंगल्यातील ती जीवघेणी शांतता त्याचा जीव गुदमरून टाकीत होती. म्हणूनच तो बाहेर येऊन बसला होता. वाळूवर कोणाची तरी पावलांची चाहूल जाणवली. त्याने पाहिले, जेनी त्याच्याकडेच येत होती. महिनाभरात जेनी फिरकली नव्हती याची त्याला जाणीव झाली. ती काहीच न बोलता समोर येऊन बसली. तेव्हा त्यानेच विचारले, जेनी, फादर रोज येतात, पण तू आली नाही. यावंसं वाटलंच नाही का तुला? त्या दिवशी आले होते मी नील, पण गेला महिनाभर तुझ्याकडे सारे नातेवाईक होते. उगीच वारंवार येणे बरे दे वाटे ना, म्हणून आले नव्हते. तुझी खबर बात फादर रोज सांगायचे. खाली मान घालून जेनी पुटपुटली, आणि मग बराच वेळ कुणीच काही बोलले नाही. इंद्रनीलकडे ती पाहत होती. त्याच्या डोळ्यात पाण्याचा थेंबही नव्हता, पण डोळे इतके भकास दिसत होते की जेनीला त्याकडे पाहावेना. तिचं प्रेमळ हृदय कळवळलं. नील, काय दशा करून घेतलीस ही? जाणारा माणूस अशाने परत काय येणार आहे? तुला आता स्वतःला सावरायला हवं, व्यवसायात लक्ष घालायला हवं. जेनी मला समजू लागल्यापासून डॅडी हा एकच आधार होता मला. म्हणूनच त्यांच्या विना राहायची कल्पनाही सोसवत नाही मला. त्यांनी माझ्यासाठी खूप सोसलं ग. एखाद्या विरागी योग्यासारखं आयुष्य काढलं. आता त्यांना खूप खूप सुख देणार होत, पण सारा डाव अर्धा टाकून गेले. सांग ना, कसं सहन करू? त्यांच्यावर तुझं फार प्रेम होतं ना, मग त्यांच्यासाठी तुला सावरायला हवं, नाहीतर त्यांचा आत्मा भरकटत राहील. आजवर कोणालाच मरण चुकले नाही, आणि मेलेल्या संगे कोणालाही मरता येत नाही. तसा प्रयत्न केला तर तो भ्याड ठरतो, पलायनवादी ठरतो. इंद्रनील आश्चर्याने जेनीकडे पाहत होता. ती कळवळून बोलत होती, पण जेनी, सारं कळलं तरी मनाला समजावून सांगणे फार अवघड जातं ग. माझ्या प्रत्येक दिवसातल्या प्रत्येक गोष्टीत डॅडींची आठवण मिसळली आहे. त्यांची सावली माझा पाठपुरावा करते. मग त्यांना कसा विसरू? विसर म्हणून कोण सांगते नील? फक्त त्याच्या साऱ्या आठवणी हृदयात घेऊन त्यांच्या स्वप्नांच्या सत्यतेसाठी तुला जगायचं आहे, हे लक्षात ठेव. इंद्रनीलने त्यावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तो फक्त गप्प बसून राहिला. त्याच्या मनाचे व्यापार तो जेनीला तरी कसे उलगडून सांगणार होता. पण काही असले तरी जेनीच्या आगमनाने त्याला थोडे बरे वाटले, एवढे खरे. याच जेनीने डॅडींच्या आजारपणात त्याला मोलाची मदत केली होती. ती स्वभावताच अत्यंत प्रेमळ होती. आईच्या ममतेची झलक तिच्या सहवासातच इंद्रनीलने अनुभवली होती. तेव्हापासून तिच्याबद्दल त्याला मोठी आपुलकी वाटू लागली होती. तिच्याबद्दल तो विचार करीत असतानाच तिने आपल्या गळ्यातल्या साखळीत अडकवलेला क्रूस हाती धरून मस्तकी लावला, आणि ती स्वतःशीच काही पुटपुटली. बहुधा ती येशूकडे त्याच्यासाठी दुआ आणि शांती मागत असावी. काही वेळाने जेनी निघून गेली, आणि त्याला पुन्हा घरातला एकांत खायला उठला. दिवसभर तो स्वतःशीच विचार करीत बसून राहिला. रात्री मात्र फादर जोसेफ आले. आज ते नेहमीसारखे लगेच उठले नाही, तर निवांतपणे थांबले. तो त्या दिवशी एकटाच उरला
असल्याने त्याला अधिक काळ सोबतीची गरज आहे हे त्यांनी जाणले होते. म्हणूनच त्याचे मन रमवण्यासाठी त्यांनी येशूच्या महानतेच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. फादर जोसेफची रसाळवाणी आणि येशूबद्दल त्यांना वाटणारी कमालीची आत्मीयता यामुळे त्या गोष्टी अधिक रसाळ झाल्या. आपलं दुःख विसरून इंद्रनील त्या गोष्टीत रमून गेला. तेव्हा फादरही समाधान पावले. बोलकी शब्दफुले या चॅनलवर मी तुमच्यासाठी कथा घेऊन येणार आहे. कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. आज इथेच थांबूया. भेटू पुन्हा पुढच्या भागात.